Okay student, welcome to CET lecture, MCQ CET lecture. Uh, so today we see that is the last topic, last point of the topic, plant water relations, that is the opening and closing of the stomata. So on the related this topic we see that is about some MCQs. So see first MCQs. Guard cells differ from epidermal cells in having A. Mitochondrion, B. Vacuoles, C. Cell wall, D. Chloroplast. Okay, so in the guard cells there are the presence of the chloroplast. We have seen that is in the guard cells chloroplast are present. Okay, so answer is the chloroplast. Next question. In guard cells, when sugar is converted into starch, the stomatal pores opens fully, opens partially, closes completely, remains unchanged. ओके, आता आपण याच्यामध्ये स्टार्च शुगर हायपोथेसिस जो बघितलं किंवा स्टार्च शुगर कन्व्हर्जन थेरी स्टीवॉर्डने सांगितलेली, बरोबर आहे ना. तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर वेन द स्टार्च इज शुगर इज कन्व्हर्टेड इन टू स्टार्च, म्हणजे हे कधी होतं तर नाईट टाईमला, बरोबर आहे ना. आणि डे टाईमला काय होतं, स्टार्च कन्व्हर्ट्स इन टू द शुगर. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, शुगर इज कन्व्हर्टेड इन टू द स्टार्च, म्हणजे ही प्रोसेस कधी असेल, नाईट टाईम. ओके, त्यामुळं इथं स्टोमाटा काय असतील, नक्कीच क्लोज्ड असतील. सो क्लोजेस कम्प्लिटली. The next, that is in which stomata are distributed on both the sides. ओके, आपण 3 टाइप्स बघितलेत स्टोमाटाचे, बरोबर आहे ना. एक बघितलेला आहे दॅट इज इपिस्टोमॅटिक, दुसरा आहे दॅट इज द हायपोस्टोमॅटिक आणि ॲम्फिस्टोमॅटिक. ॲम्फिस्टोमॅटिक म्हणजे काय, तर बोथ साईडला स्टोमाटा असतील तर. आणि हे जनरली कशामध्ये आपण बघितलेलं आहे, दॅट इज द मिझोफाइट्स, म्हणजे जनरली ग्रासेसमध्ये. ओके, so see that is here in which the stomata are distributed on both the sides. A opuntia, B lotus, C mango आणि D grasses. तर याच्यामध्ये अपुन्शिया हे जे आहे हे झिरोफॅटिक प्लांट आहे. त्यानंतर लोटस हे कोणतं प्लांट आहे, तर हे ॲक्वॅटिक म्हणजे हायड्रोफॅटमध्ये येईल. आणि मँगो हे डायकॉटमध्ये आहे. तर इथं ग्रासेस हे जनरली याचा आन्सर येईल. देन नेक्स्ट क्वेश्चन. स्टोमाटा ओपन अँड क्लोज ड्यू टू. पहिला पर्याय आहे सर्कॅडियन रिदम, दुसरा आहे जेनेटिक क्लॉक, सी आहे प्रेशर ऑफ गॅसेस इनसाइड द लिव्ज, आणि चौथा पर्याय टर्गर प्रेशर ऑफ गार्ड सेल्स. नक्कीच याचा आन्सर काय असेल, टर्गर प्रेशर ऑफ गार्ड सेल्स. कारण आपण बघितलं ड्यू टू द एंडोस्मॉसिस हिअर द गार्ड सेल्स बिकम स्टर्जिड. ओके, अँड ड्यू टू द वेन गार्ड सेल्स बिकम स्टर्जिड द ओपनिंग ऑफ द स्टोमाटा टेक्स प्लेस. ओके, म्हणजे इथं आन्सर काय येईल याचा, दॅट इज द टर्गर प्रेशर ऑफ गार्ड सेल्स. द नेक्स्ट, ॲक्वॅटिक प्लांट with floating leaves lack stomata. Have stomata on both the leaf surface. Have stomata only on the lower surface. Have stomata only on the upper surface. आता हे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे की ज्याच्यामध्ये स्टोमाटा हे अप्पर सरफेसला असते त्याला आपण इपिस्टोमॅटिक म्हणतो, आणि अप्पर सरफेसला स्टोमाटा कशामध्ये असतात की जे प्लांट काय असतात, ॲक्वॅटिक असतात. की याच्यामध्ये फ्लोटिंग प्लांट जे असतात की त्याचे लिव्ज फ्लोटिंग असतात, बरोबर आहे ना. त्यामुळं त्याचे जे काही स्टोमाटा जे असतात ते अप्पर सरफेसला असतात. ओके, सो हिअर द आन्सर दॅट इज हॅव स्टोमाटा ओनली ऑन द अप्पर सरफेस, कारण हे प्लांट कसं आहे, ॲक्वॅटिक हायड्रोफाइट्स. देन नेक्स्ट, दॅट इज द मेटल आयन इन्वॉल्व इन द स्टोमॅटल रेग्युलेशन इज आयर्न, झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम. नक्कीच काय येईल, पोटॅशियम. कारण आपण प्रोटॉन थेरी जे बघितली, ओके, तर त्याच्यामध्ये पोटॅशियम आयन्स आणि प्रोटॉन्स हे काय होतात,
तर यांचं चेंजिंग होतं, बरोबर आहे ना. तर प्रोटॉन्स हे गार्ड सेल्समधून बाहेर टाकले जातात, तर पोटॅशियम आयन्स हे गार्ड सेल्समध्ये घेतले जातात. हे पाहिलेलं आहे आपण, म्हणजे इथं नक्कीच काय येईल, पोटॅशियम आयन्स. वेन ऑक्सिजन इज डिफिशियंट इन द ॲटमॉस्फिअर, स्टोमाटा स्टार्ट क्लोजिंग अप, स्टोमाटा ओपन फुल्ली, स्टोमाटा क्लोज अप प्रोव्हाइडेड टेम्परेचर इज हाय, स्टोमाटा ओपन प्रोव्हाइडेड वॉटर इन द सॉइल इज मॅक्झिमम. म्हणजे जेव्हा ऑक्सिजनची डिफिशियन्सी असेल तर नक्कीच तो स्टोमाटा काय असेल, क्लोजिंग, स्टोमाटा स्टार्ट टू क्लोजिंग अप. देन नेक्स्ट, इन गार्ड सेल्स वेन शुगर इज कन्वर्टेड इन टू स्टार्च. आता वरचा प्रश्न तोच मला वाटते हा रिपीट झालेला आहे, खाली बघा तोच रिपीट झालेला आहे, फक्त पर्याय याच्यामध्ये थोडे बदललेले आहेत. ओपन्स फुल्ली, बी पर्याय ओपन पार्शली म्हटलेले आहे, सी क्लोज्ड कम्प्लिटली आणि डी रिमेन अनचेंज्ड. हा वरचाच एक प्रश्न आहे, तो नक्कीच काय आहे, क्लोज्ड कम्प्लिटली. नेक्स्ट क्वेश्चन, मेनली ऑस्मॉसिस इज ऑफ 2 टाइप्स, 3 टाइप्स, 4 टाइप्स, 5 टाइप्स. ऑस्मॉसिस किती प्रकारचे आहेत, 2 प्रकारचे आहेत, एक एक्झोऑस्मॉसिस आणि दुसरं एंडोऑस्मॉसिस. म्हणजे ऑस्मॉसिसचे किती टाईप आहेत, 2 टाइप्स. देन नेक्स्ट क्वेश्चन, एंडोऑस्मॉसिस इज ए एंट्री ऑफ वॉटर इनटू प्लांट, एंट्री ऑफ वॉटर इनटू सेल, रिमूव्हल ऑफ वॉटर फ्रॉम प्लांट, रिमूव्हल ऑफ वॉटर फ्रॉम सेल. आता इथं रिमूव्हलचा प्रश्नच येणार नाही, कारण एंडोऑस्मॉसिस म्हटलेलं आहे आपण. मग एंट्री ऑफ वॉटर इनटू प्लांट येईल का, नाही, तर एंट्री ऑफ वॉटर इनटू द सेल म्हणतो आपण, बरोबर आहे, दॅट इज द एंडोऑस्मॉसिस. नेक्स्ट क्वेश्चन, स्टोमाटा ओपन in the day because in the day guard cells have a low pH, unequal thickened walls to help gases exchange, a high level of sugars, organic acids and ATP. कोणता पर्याय बरोबर येईल, डी पर्याय बरोबर आहे लास्ट, दॅट इज अ हाय लेवल ऑफ शुगर्स, ऑर्गॅनिक ॲसिड अँड ATP, की जेणेकरून काय होतं इथं, तर कॉन्सन्ट्रेशन हे वाढतं आणि एंडोऑस्मॉसिस होतं आणि काय होतं, स्टोमाटा ओपन बनतात, ओपन होतात. ओके. देन नेक्स्ट, increase in CO2 concentration around the leaf results in rapid opening of stomata, partial closure of stomata, complete closure of stomata. There will be no effect on stomatal opening. So increase in CO2 concentration around the lip results in, म्हणजे जर लिपच्या बाहेर जर CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढत असेल, दॅट इज it mainly occurs during the night time, therefore here the complete closure of the stomata. Next, active potassium exchange mechanism for opening and closing of stomata was given by. तर इथं पहिला पर्याय लेविट, दुसरा आहे डार्विन, तिसरा आहे स्कार आणि चौथा आहे फ्युजिनो. तर इथं नक्कीच काय येईल, लिविट सायंटिस्ट हू गिव द मेकॅनिझम ऑफ द पोटॅशियम, दॅट इज द प्रोटॉन्स आयन कॉन्सन्ट्रेशन कशा पद्धतीनं चेंज होतं हे दिलेलं आहे लेविट. इन द मेकॅनिझम ऑफ ओपनिंग ऑफ द स्टोमाटा द इम्पॉर्टंट फॅक्टर इज shape of the guard cells, chlorophyll content of the guard cells, hormone content of the guard cells, protein content of the guard cells. बघा, in the mechanism of opening of the stomata the important factor is shape of the guard cell. कारण guard cellचा शेपमध्ये पाहिलं आपण तर guard cellमध्ये इनर वॉल जे असतं ते कसं असतं, थिक असतं आणि आउटर वॉल कसं असतं तर थिन असतं, की जेणेकरून ते इलॅस्टिक असतं, इनर वॉल थिक असतं आणि मग हे इलॅस्टिक नेचर असल्यामुळं ते काय होतं, टर्जिड बनतं, बरोबर आहे ना. म्हणजे मेकॅनिझम ओपनिंगसाठी की त्याचा शेपमध्ये महत्त्वाचा आहे, दॅट इज शेप ऑफ द गार्ड सेल्स. देन नेक्स्ट, स्टोमाटा ओपन ड्युरिंग डे टाईम बिकॉज द गार्ड सेल्स
आर थिन वॉल्ड, आर बीन शेप, हॅव टू हेल्प इन गॅसेस एक्सचेंज, photosynthesize and produce osmotically active sugar or organic acids. म्हणजे इथं बघा, तर डे टाईमला स्टोमाटा का ओपन होतो किंवा गार्ड सेल्स जे असतात हे गार्ड सेल्स डे टाईमला कसे असतात, तर की जेणेकरून त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की शुगर कंटेंट जास्त असतो डे टाईमला आणि त्यामुळं काय होतं तर एंडोऑस्मॉसिस होतं. म्हणजे इथं पर्याय कोणता बरोबर येईल, डी पर्याय बरोबर येईल. फोटोसिंथेसिस ॲक्टिवली होतं अँड प्रोड्यूस द ऑस्मोटिकली ॲक्टिव्ह शुगर ऑर द ऑर्गॅनिक ॲसिड. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग विल अल्टिमेटली रिझल्ट इन क्लोजिंग ऑफ स्टोमाटा इन गार्ड सेल्स? ॲक्टिव्हिटी ऑफ phosphorylase in alkaline medium, accumulation of insoluble starch, removal of CO2 by photosynthetic activity, removal of O2 by photosynthetic activity. आता इथं क्लोजिंग ऑफ स्टोमाटा म्हटलेलं आहे, बरोबर आहे ना. आणि क्लोजिंग ऑफ स्टोमाटा कशामुळे होतं तर ड्युरिंग द नाईट टाईम शुगर कन्वर्ट्स इन टू द स्टार्च आणि स्टार्चचं ॲक्युम्युलेशन म्हणजे स्टार्च हा अक्युम्युलेट होतो म्हणजे साठवला जातो कशामध्ये, गार्ड सेल्समध्ये. ओके, आणि मग त्यामुळं गार्ड सेल्सचा ऑस्मॉटिक पोटेन्शियल इन्क्रीज होतो, बरोबर आहे ना. सो हिअर वॉटर पोटेन्शियल इन्क्रीज होतं गार्ड सेल्सचं. आणि मग इथं काय येईल, पर्याय कोणता बरोबर येईल, ॲक्युम्युलेशन ऑफ इनसोल्युबल स्टार्च. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द स्टार्च कन्वर्ट्स इन टू द शुगर हायपोथेसिस फॉर स्टोमॅटल मुवमेंट वॉज प्रपोज्ड बाय. तर आता इथं दोन सायंटिस्टची नावं दिलेली आहेत बघा, सेरी लॉयड पण दिलेले आहे आणि स्टीवॉर्ड पण दिलेले आहे. ॲक्च्युली ही जी थेरी आहे स्टार्च शुगर हायपोथेसिस थेरी ही प्रपोज कोणी केलेली आहे, लिऑडने. पण आपल्या बुकमध्ये लिऑडचा नावाचा उल्लेख नाही. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन CET विचारला तर तो नक्कीच त्याचा आन्सर स्टीवॉर्ड असणार आहे. परंतु ॲक्च्युली लिऑडनी काय केलेलं आहे, ही थेरी प्रपोज केली आणि त्यानंतर मग मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये कोणी आणलेलं आहे तर सायंटिस्ट स्टीवॉर्ड. त्यामुळं इथं आपल्या बुकमध्ये फक्त स्टीवॉर्ड एकच सायंटिस्टचं नाव आहे, त्यामुळं इथं आन्सर तुम्ही स्टीवॉर्ड टाकू शकता. त्यानंतर नेक्स्ट, लिऑड्स हायपोथेसिस. अकॉर्डिंग टू लिऑड्स हायपोथेसिस ड्युरिंग डे टाईम गार्ड सेल्स. आता इथं ॲक्च्युली हे डिटेल इतकं आपल्या बुकमध्ये दिलेलं नाही आहे, त्यामुळं हा क्वेश्चन तुम्ही जास्त कन्सिडर करायचा नाही. देन मॉडिफिकेशन ऑफ लिऑड्स हायपोथेसिस वॉज सजेस्टेड बाय, आता इथं मात्र आन्सर काय येईल, स्टीवॉर्ड येईल. देन स्टोमॅटल मुवमेंट्स रेफर टू शिफ्टिंग ऑफ स्टोमाटा फ्रॉम अप्पर टू लोअर सरफेस ऑफ द लिप in the dicot, some dicot, shifting of stomata on the same surface of lip in some monocots, opening and closing movements of the stomata, reduction in size of stomata. मग स्टोमॅटल मुवमेंट्स म्हणजे काय, तर स्टोमाटा हलतात का एका बाजूने दुसऱ्या बाजूने नाही, तर ॲक्च्युली ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द स्टोमाटा त्यालाच आपण काय म्हणतो, स्टोमॅटल मुवमेंट्स. ओके, म्हणजे इथं आन्सर काय येईल, ओपनिंग अँड क्लोजिंग मुवमेंट्स ऑफ द स्टोमाटा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर गार्ड सेल्स? द कॉन्वेक्स वॉल्स आर थिक, द सेल सॅप कंटेन्स क्लोरोप्लास्ट while chloroplast are absent in epidermal cells, each guard cell contain a stomatal pore, the concave walls are thick. आता याच्यामध्ये दुसरा बी पर्याय पण बरोबर आहे, कारण पण इथं गार्ड सेल्समध्ये काय आहे तर क्लोरोप्लास्ट आहे, वाईल क्लोरोप्लास्ट ॲब्सेंट इन द एपिडर्मल सेल्स. परंतु सगळ्याच एपिडर्मल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट ॲब्सेंट असतो असं नाही. म्हणजे जनरली इथं आपल्याला हाही पर्याय थोडासा बरोबर वाटतो, परंतु सगळ्यात बरोबर पर्याय आहे तो डी आहे, द कॉन्केव वॉल आर थिक. कॉन्केव वॉल म्हणजे जे आतली जी वॉल आहे, कॉन्वेक्स आणि कॉन्केवमध्ये फरक आहे, बरोबर आहे ना. तर आतली जी थिक वॉल जी असते ती कॉन्केव असते, बरोबर आहे ना, इलिप्टिकल पोर असल्यामुळं. तर ती कॉन्केव वॉल आर थिक हा पर्याय याच्यामध्ये बरोबर आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स द करेक्ट सिक्वेन्स दॅट कॅन रिझल्ट इन स्टोमाटल ओपनिंग. आता स्टोमाटल ओपनिंगमध्ये आपण दोन बघितलेले आहेत, शुगर स्टार्च हायपोथेसिस बघितलेले आणि दुसरं कोणतं बघितलेलं आहे तर प्रोटॉन थेरी, बरोबर आहे ना. मग इथं आता कशाशी रिलेटेड आहे बघा. पहिलं दिलेलं आहे स्टार्च कन्वर्टिंग टू द शुगर, ठीक आहे. आता इथं कन्सेप्ट लक्षात घ्या की क्वेश्चनमध्ये ओपनिंग दिले, स्टोमाटा ओपनिंग होतोय, बरोबर आहे. म्हणजे स्टोमाटा ओपनिंग होतोय म्हणजे स्टार्च टू शुगर कन्व्हर्जन होणार. एक्झोऑस्मॉसिस, टर्जिड सेल्स, स्टोमाटा ओपन्स. बघा दुसरा पर्याय दिलेला आहे हाय ओसी म्हणजे ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन, एंडो ऑस्मॉसिस, टर्जिडिटी, किडनी शेप, स्टोमाटा ओपन्स. त्यानंतर सी पर्याय दिलेले शुगर्स टू स्टार्च. आता हे तर शक्य नाही आहे कारण शुगर टू स्टार्च कशामध्ये येतं तर क्लोजिंग ऑफ स्टोमाटामध्ये. आता इथं शुगर टू मॅलिक ॲसिड, इफ्लक्स ऑफ पोटॅशियम आयन अँड ओपनिंग ऑफ द इफ्लक्स ऑफ पोटॅशियम आयन होत ओपनिंग ऑफ द स्टोमाटा, ठीक आहे. आता याच्यामध्ये जनरली द करेक्ट सिक्वेन्स हा काय येईल बघा. तर स्टार्च टू शुगर म्हणलेले, ठीक आहे, पण इथं एक्झोऑस्मॉसिस म्हणलेलं आहे. एक्झोऑस्मॉसिस होतं का नाही, तर ॲक्च्युली इथं काय होतं एंडोऑस्मॉसिस होतं. त्यामुळं हा पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये काय दिलेलं आहे हाय ओसी, हाय ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन होतं. एंडोऑस्मॉसिस बरोबर आहे. सेल टर्जिड बनतो बरोबर आहे. आणि किडनी शेप जो काही स्टोमाटा आहे तो स्टोमाटा काय होतो ओपन होतो, बरोबर आहे. म्हणजे बी सिक्वेन्स हा अगदी याच्यामध्ये बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, इनफ्लक्स ऑफ द पोटॅशियम आयन्स इंटू गार्ड सेल अँड इफ्लक्स ऑफ द हायड्रोजन आयन्स फ्रॉम गार्ड सेल्स लीड्स टू ओके एक्झोऑस्मॉसिस, प्लाझ्मॉलिसिस, क्लोजिंग ऑफ स्टोमाटा, ओपनिंग ऑफ स्टोमाटा. ओके. आता इनफ्लक्स म्हणजे काय होतं पोटॅशियम आयन्स हे घेतले जातात, बरोबर आहे. इफ्लक्स म्हणजे बाहेर टाकले जातात. पोटॅशियम आयन्स हे घेणं आणि हायड्रोजन म्हणजे प्रोटॉन्स हे बाहेर टाकणं, ही प्रोसेस कधी होते दॅट इज ड्युरिंग द ओपनिंग ऑफ द स्टोमाटा, बरोबर आहे. आणि क्लोजिंगमध्ये काय होतं तर जनरली पोटॅशियम आयन्स जे असतात हे त्या गार्ड सेल्समध्ये येण्यासाठी ते प्रिव्हेंट केले जातात, गार्ड सेल्समध्ये येत नाहीत. आणि क्लोरीन आणि पोटॅशियम आयन गार्ड सेल्समध्ये न आल्यामुळं की ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ वन हार्मोन दॅट इज द ॲप्सिसिक ॲसिड वी हॅव सीन. तर या हार्मोनमुळं काय होतात तर पोटॅशियम आयन्स आणि क्लोराईड आयन्स हे एंटर होऊ शकत नाहीत आणि त्यामुळं काय होतं स्टोमाटा काय होतो इथं क्लोज होतो. ओके. त्यामुळं इथं पर्याय काय येईल ओपनिंग ऑफ स्टोमाटा, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. The following figure shows the stomatal apparatus. Identify the parts labeled as A, B, C, D. Choose the correct answer from the following. आता इथं डायग्रॅममध्ये बघा तुम्ही, ए जी डायग्रॅम आहे ती कशाची डायग्रॅम आहे गार्ड सेलची आहे, बरोबर आहे. बी डायग्रॅम काय दाखवते तर या गार्ड सेल्समध्ये काय आहेत क्लोरोप्लास्ट आहेत, म्हणजे बी तिथं क्लोरोप्लास्ट. तुम्ही डायरेक्ट डायग्रॅम बघितली आणि मग पर्याय शोधला तर नक्कीच याचं आन्सर तुमचं ॲक्युरेट येईल, ठीक आहे. पर्याय बघून डायग्रॅम बघायची नाही, तर डायग्रॅमचे लेबल्स ठरवा आणि मग पर्याय बघा. बी काय दिलेलं आहे क्लोरोप्लास्ट, सी ॲक्च्युली स्टोमा आहे ओपनिंग आहे आणि डी आहे ते आर द सबसिडरी सेल्स ऑफ द असेसरी सेल. आता आपण मग पर्यायामध्ये बघूयात. ए पर्यायाने काय दिलेलं आहे सबसिडरी सेल म्हणजे हे चुकीचं आहे. बी पर्यायामध्ये पहिला ए दिलेला आहे गार्ड सेल्स, बरोबर आहे, म्हणजे हे गार्ड सेल्स बरोबर आहे. बी काय दिलेला आहे स्टोमा, बी स्टोमा आहे का नाही, त्यामुळे हेही चुकीचं आहे दुसरा पर्याय. सी पर्याय काय दिलेला आहे गार्ड सेल्स, बी क्लोरोप्लास्ट हे बरोबर आहे, सी स्टोमा बरोबर आहे आणि डी सबसिडरी सेल्स बरोबर आहे. म्हणजे आता त्याच्या पुढे जाण्याची गरजच नाही आहे आपण, म्हणजे सी पर्याय आपला काय आहे हा बरोबर आहे. The next see that is here, the stomata of a plant open due to influx of potassium ions, efflux of potassium ions, influx of hydrogen ions, influx of calcium. तर इथं काय होतात
पोटॅशियम आयन आत येतात, म्हणजे इनफ्लक्स होतं, बरोबर आहे ना. इफ्लक्स होत नाही, इफ्लक्स म्हणजे बाहेर टाकलं जाणं. ओके, म्हणजे इथं पर्याय कोणता बरोबर येईल, ए पर्याय बरोबर आहे, दॅट इज द इनफ्लक्स ऑफ पोटॅशियम आयन्स. ओके, देन नेक्स्ट सी दॅट इज अबाउट द stomata open when guard cells possess. Stomata opens when guard cell possess less potassium ion, more potassium ion, more ABA, more झिंक. आता इथं झिंकचा तर प्रश्न येणारच नाही आहे. मोर ABA असेल तर इथं स्टोमाटा ओपन होणार नाही, तर स्टोमाटा काय होईल, इथं क्लोज होईल, बरोबर आहे. आता पोटॅशियम आयन्समध्ये लेस आणि मोर, तर जेवढे मोर पोटॅशियम आयन्स गार्ड सेल्समध्ये येतील तेवढं काय होईल त्याचा, तर त्या गार्ड सेलचं जे काही मॅलेट पोटॅशियम मॅलेट जे त्याचं प्रमाण काय होईल, वाढेल, बरोबर आहे ना. आणि त्याचं ऑस्मॉटिक पोटेन्शियल काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे इथं आन्सर काय कोणतं बरोबर येईल, दॅट इज मोर पोटॅशियम. Okay student, so today we stop here. So here we complete some questions that is on the stomatal opening and the closing of the stomata. काही क्वेश्चन्स मी तुम्हाला पाठवत आहे, ते क्वेश्चन्स पुन्हा बघा तुम्ही, त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करायचे आहेत. ओके स्टुडंट, सो इट इज अवर लास्ट लेक्चर. टुडे वी स्टॉप हियर.